आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली। आदर्श शिक्षक भाऊसाहेब गुंजाळ पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य खेमनर खेजी सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ अत्यंत उत्साही व भावनिक वातावरणात संपन्न। सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे भाऊसाहेब गुंजाळ पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य किसन गंगाधर खेमनर सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ श्री सिद्धिविनायक लॉन्स संगमनेर या ठिकाणी अत्यंत उत्साही व भावनिक वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल, शिक्षण, कृषी, पाटबंधारे मंत्री बाळासाहेब थोरात, तर अध्यक्षस्थानी सह्याद्री शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा विधान परिषदेचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे होते। कार्यक्रमाला नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद आमदार सत्यजित तांबे, राजहंस सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख, संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, साखर कारखाना व्हाईस चेअरमन पांडुरंग घोले, साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, विक्रमराजे थोरात, अजय पटांगरे, बाबा खरात, लक्ष्मण कुटे, साधू खेमनर, बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमात प्राचार्य खेमनर सरांच्या 34 वर्षाच्या कार्याचा गौरव करण्यात आला। त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व नेतृत्व गुणांचा सन्मानपूर्वक आढावा घेण्यात आला। माजी विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर अण्णासाहेब जगनर, प्राध्यापक बाबा खरात, दशरथ वरपे व विविध मान्यवरांनी मनोगती व्यक्त करत त्यांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली। त्यांच्या सेवाभाव, शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय स्वभावाचे विशेष कौतुक करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य संजय सुराशे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश गुंजाळ यांनी केले व आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका सुरेखा देगे यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेमनर एस.एम. सर, खेमनर एस.आर. सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे। महासत्ता न्यूज, संगमनेर। सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेज या कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय के.जी. खेमनर सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सह्याद्री संस्थेचे चेअरमन आदरणीय माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दूध संघाचे चेअरमन सन्माननीय रणजित देशमुख, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी प्रत्येक जणांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की के.जी. खेमनर हे आंबोऱ्यावरून सकाळी 5:45 वाजता निघून ज्या ठिकाणी मग पानुडी असल, आंबोरे असल, संगमनेर असल, या प्रत्येक ठिकाणी 6 वाजता, 6:15 वाजता ते आपल्या ड्युटीवर हजर व्हायचे। मला एक विशेष वाटतं की मी पाहिलेला पहिलाच प्राचार्य असा असेल की ते 6 वाजता आपल्या विद्यालयामध्ये हजर व्हायचे। मी आत्तापर्यंत असा प्राचार्य अद्यापपर्यंत कधीही बघितलेला नाही। ज्यावेळेस ते सह्याद्री संस्थेमध्ये प्राचार्य म्हणून रुजू झाले आणि त्याच दिवशी मी त्यांचा सत्कार करण्यासाठी ज्यावेळेस तिथं गेलो, त्यावेळेस अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते। कारण त्यांचं काम हे अतिशय चांगलं असल्यामुळे प्रत्येकाला हवेसे वाटणारे के.जी. सर आहेत। माझी सर्व शिक्षकांना एकच विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वच शिक्षक, त्यांच्यावर प्रेम करणारे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांना एकच विनंती करतो की ज्याप्रमाणे के.जी. सरांनी आपल्या सेवेमध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम केलं, असंच काम प्रत्येक शिक्षकांनी जर केलं तर निश्चितपणे आपले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी चांगले घडतील, अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि के.जी. सरांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।
आंबोरे गावचे सुपुत्र सह्याद्री ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य श्री किसन गंगाधर खेमनर सर, म्हणजे आपले सर्वांचे KG सर, यांचा आज सेवापूर्तीचा गौरव सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे। या सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, या ठिकाणी उपस्थित शंकर पाटील खेमनर साहेब, लक्ष्मणरावजी कुटे साहेब, विक्रमराजे थोरात, चंद्रकांत पाटील कडलक साहेब, बाबा खरात सर, तुमच्या आंबोरेचे रावसाहेबरावजी खेमनर साहेब, सह्याद्री संस्थेचे संचालक सात पाटील खेमनर साहेब, ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील खेमनर साहेब, इथं उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, बाळासाहेबजी गायकवाड, सरांवर प्रेम करणारे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले इथं सर्व मान्यवर, सर्व शिक्षक, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज KG सरांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। 34 वर्षाचा सेवा झाल्यानंतर सर आता आपल्या या सेवेतून मुक्त होत आहे असं म्हणलं तरी त्या ठिकाणी चालणार। 34 वर्षाचा हा काळ फार मोठा काळ आहे। 34 वर्षामध्ये अनेक चांगले वाईट अनुभव, आनंदाचे दुःखाचे क्षण, अनेक अनुभव हे सरांना त्या ठिकाणी आले असणार आहे। पण हा जो सेवेचा 34 वर्षाचा काळ आहे, ह्याच्या आधीचा काळ पण आपण थोडा त्या ठिकाणी बघितला, तो कालखंड जर आपण बघितला, म्हणजे सरांचं कुटुंब, सरांचा जन्म झाला, नंतर सरांचं शिक्षण कसं, बालपण, तर हा पण फार मोठा कालखंड आहे। आणि आमच्या आंबोरेच्या असल्यामुळं आंबोरे त्यांना मी जवळून त्यांचं कुटुंब बघितलेलं आहे। अतिशय खडतळ अशा परिस्थितीतून त्यांच्या कुटुंबाने वाटचाल करून आज या इथपर्यंत हे कुटुंब, हे सर आज या ठिकाणी येऊन पोचलेले आहेत। त्यांचं बालपण आंबोऱ्यात गेलं, शिक्षण आंबोऱ्यातच झालं, नंतर कॉलेजला ते ज्ञानमातेमध्ये त्या ठिकाणी BSc त्यांनी केलं ॲग्री, आणि हे करत असताना एका जागेवरच न थांबता काहीतरी परत पुढं केलं पाहिजे ही सरांच्या मनामध्ये सतत भावना होती। आणि त्या काळात त्यांना कोणीतरी भेटलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही BEdचं शिक्षण देखील तुम्ही घेतलं पाहिजे। सरांची इच्छा त्यामध्ये होती, मात्र पैसे नव्हते, बरीच फी होती, भरण्याची क्षमता नव्हती। मात्र अशा काळामध्ये सर्व कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं राहिलं, सर्व नातेवाईक, भाऊबंद, गावकरी म्हणाल मी या ठिकाणी उभे राहिले। आत्ताच ते ह्याच्यामध्ये दाखवलं की इथं बसलेले आमचे बाबूराव नामदेव खेमनर आहेत, त्यांनी मदत केली, किसन काका खेमनर आहे त्यांनी मदत केली, स्वर्गीय सोपानराव खेमनर ते आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांनी त्या काळात काही पैसे त्यांना दिले, आणि अशा सर्वांच्या मदतीतून सरांनी ते शिक्षण आपलं पूर्ण केलं। आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बघितलं, अतिशय मी तर भाग्यशाली सरांना समजतो, कारण की पहिलीच नोकरी जर त्यांची कुठं लागली असेल शिक्षक झाल्यानंतर, तर ती स्वतःच्या गावामध्ये ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं त्या शाळेमुळे त्यांना शिक्षण होण्याचा पहिला मान त्या ठिकाणी शाळेमध्ये त्या ठिकाणी मिळाला। आणि त्यातही त्यांनी सांगितलं की कुणाचं योगदान त्यामध्ये किती आहे। त्यावेळेस कैलासवासी मंजाबापू खेमनर हे सह्याद्रीमध्ये त्या संस्थेमध्ये ते ट्रस्टमध्ये होते, सात पाटील खेमनर आत्ता या ठिकाणी संस्थेमध्ये आहेत, रावसाहेबरावजी खेमनर आमचे या ठिकाणी आहेत। या सर्वांनी हट्ट धरला की सरांना गावातच राहू द्या, इथंच त्यांना नोकरी करण्याची संधी द्या। आणि जवळजवळ 28 वर्ष KG सर हे आंबोऱ्याच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी राहिले, त्यांनी मुलांना शिकवण्याचं काम केलं आणि अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम
आंबोऱ्यातल्या सरांनी त्या ठिकाणी केलं. आज आंबोरा म्हणलं का अनेक आमचे मुलं चांगल्या चांगल्या मोठमोठ्या पदांवरती मोठमोठ्या नोकऱ्यांवरती त्या ठिकाणी आहेत. त्यामध्ये KG सरांचा वाटा आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. नंतर त्यांना पुढे संधी मिळत गेल्या. ते मुख्याध्यापक झाल्यानंतर त्यांना पानोडीला त्या ठिकाणी मुख्याध्यापक पहिल्यांदा त्यांना त्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली. त्याच्यातही मगाशी उल्लेख केला की स्वर्गीय शिवाजीराव थोरात यांनी आग्रह धरला की सरांना मुख्याध्यापक म्हणून आमच्या शाळेवरती त्या ठिकाणी पाठवा. या ठिकाणी विक्रमराजे बसलेत, विनायकराव आहेत. त्यांनी आग्रह केला की आम्हाला आमच्या शाळेवर त्यांना मुख्याध्यापक म्हणून द्या. आणि तिथं देखील सरांनी अतिशय सुंदर काम केलं. शेवटपर्यंत सरांना ती शाळेतले विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, गावकरी असतील, हे सोडायला त्या ठिकाणी तयार नव्हते. पण सरांना पुढं सह्याद्रीमध्ये संस्थेवर त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि शेवटी आपण बघितलं की सर शेवटचे 2-3 वर्षे प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी सह्याद्री ज्युनियर कॉलेजचे सर झाले. आणि फार मोठा मान, संस्था ही फार मोठी, अख्ख्या तालुक्यामध्ये संस्थेचं जाळं त्या ठिकाणी पसरले. हजारो विद्यार्थी या संस्थेत शिकतात. आणि अशा संस्थेमध्ये आमचे प्राचार्य म्हणून सरांना त्या ठिकाणी संधी मिळाली. ही त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण आमच्या आंबोऱ्यासाठी, आमच्या आंबोरकरांसाठी देखील तेवढीच अभिमानाची गोष्ट ही खरं तर त्या ठिकाणी आहे. सरांबद्दल बोलण्यासारखं खूप काय आहे, पण फार वेळ झालेला आहे. साहेबांना बोलायचं आहे, पण सरांच्या जीवनातले 1-2 जे पैलू त्यांच्या जीवनाचे आहेत जे मला जाणवले ते या ठिकाणी मी 2च मिनिटात या ठिकाणी सांगणार आहे. सरांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक अतिशय प्रामाणिक आणि एक सरळ व्यक्तिमत्व. म्हणजे प्रामाणिकपणा किती असावा ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सर त्या ठिकाणी आहेत. सोनवणे सर या ठिकाणी बसलेत. सरांनी मगाशी भाषण केलं की त्यांनी सांगितलं की मला सरांच्या चेहऱ्यावर टवटवीतपणा दिसतो, तरुणपणा दिसतो. आमचे बाबा खरात सर आहेत, त्यांनी भाषणात सांगितलं की सरांच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी मला ब्युटिफुल चेहरा दिसतो सरांचा. म्हणजे प्रत्येकाला हावभाव वेगवेगळे दिसले, पण मला सरांकडे बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो प्रामाणिकपणा आहे, जे सरळ वागणं आहे, ते त्यांच्या चेहऱ्यावर खरं तर आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे असं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्यामध्ये आज बसलेलं आहे. त्याचबरोबर सरांनी अनेक उल्लेख त्या ठिकाणी केला. सरांनी सांगितलं, खरात सरांनी, की त्यांचं शिस्त किती आहे, काम करण्याची पद्धत कशी त्या ठिकाणी आहे, वेळेचं बंधन किती पाळलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि खरं तर आश्चर्याची गोष्ट अशी आहे, साहेब सरांनी त्या दिवशी पत्रिका देण्यासाठी माझ्याकडे आले होते. त्यावेळेस आमची बरीच चर्चा झाली की काय कसं काय. आता त्यांनी त्यामध्ये सांगितलं, माझ्या 34 वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त 15 सुट्ट्या घेतलेल्या आहेत. 34 वर्षाच्या कालखंडामध्ये 15 सुट्ट्या. आणि त्या पण कशासाठी घेतल्या विचारलं तर ते म्हणले, माझी आई वारली तेव्हा त्या कार्यामध्ये 7-8 दिवस, ते 10व्याचा ते 8 दिवस त्यामध्ये गेले. घरामध्ये 1-2 लग्न कार्य झाले, त्या लग्न कार्यात 1-2 त्या ठिकाणी आमच्या ते 4-5 दिवस त्यामध्ये गेले. असे 15 सुट्ट्या फक्त आयुष्यातल्या त्यांनी त्या काळामध्ये घेतल्या. म्हणजे कामावरती किती निष्ठा असावी, प्रामाणिक म्हणजे किती आपलं काम किती प्रेम असावं, ह्याचं सरांपेक्षा एक वेगळं उदाहरण त्या ठिकाणी असू शकत नाही. त्याचबरोबर वेळेचं बंधन, शिस्त. बरेच लोक इथं उल्लेख केला की सरांची पद्धत आहे की 6 वाजता कॉलेजच्या गेटवर त्या ठिकाणी सर असतात. म्हणजे कॉलेज उघडायलाच सर त्या ठिकाणी स्वतः पोहोचतात त्या ठिकाणी. अनेक वेळा असा अनुभव आला, तो शिपाई उशिरा आला म्हणून सरांना गेटवर थांबून राहायला लागलं. सरांनी मला सांगितलं, असं 2-3 वेळा झालं. नेमके डॉक्टर साहेब तिथून चालले होते. सरांनी मला डॉक्टरांनी मला बघितलं की का गेटवर का उभे एवढ्या सकाळी. ते म्हणे शिपाई येतोय, चावी नाहीये म्हणून थांबलोय. तर सर म्हणले, मी नंतर काय केलं की 2 चाव्या बनवून घेतल्या, एक माझ्याकडे ठेवली. म्हणजे शिपाईची वाट बघायची गरज राहिली नाही. पण त्यांनी तत्व काही बदललं नाही, वेळ काही बदलली नाही. ते 6लाच तिथं गेले आणि 6लाच गेट उघडून त्यांनी त्यांचं काम चालू केलं. म्हणजे एवढं शिस्तप्रिय हे व्यक्तिमत्व हे सर आपल्याला खरं तर लाभले. त्यांचे किती केले तरी कौतुक त्या ठिकाणी कमीच आहे. मी या ठिकाणी आज सेवापूर्ती आपण त्यांचं खरं तर करत आहोत. जरी सेवापूर्तीचा आज कार्यक्रम असला तरी सर तुम्ही एवढ्या लवकर काही रिटायर होऊ नका. तुमची गरज समाजाला आहे, आम्हाला तुमची गरज आहे, गावाला तुमची गरज आहे. तुम्हाला जरी गरज नसेल आमची तर तुम्ही आता रिटायर झाले, पेन्शन वगैरे सगळं चालू होणार आहे तुम्हाला, तर त्याची तुम्हाला गरज नाही कुणाची.
मात्र समाजाला आणि आम्हाला आणि संपूर्ण गावाला तुमची गरज त्या ठिकाणी आहे. आपल्याला गावचं कार्य आपल्याला पुढं न्यायचंय. आपली आंबोरीची शाळा ज्यामध्ये तुम्ही शिकलेला आहात, तुमचं शिक्षण तुम्ही शिक्षक म्हणून त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि त्या शाळेला आपल्याला पुढं न्यायचंय. मल्हारराव होळकर शाळा आपल्याला पुढं न्यायची आहे, नवीन इमारत उभी करायची, मोठं बांधकाम त्या ठिकाणी करायचंय आणि त्या कार्यामध्ये तुमचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणून मी विनंती करतो, जरी सेवापूर्तीचा कार्यक्रम असला तरी रिटायर होण्याचा तुम्ही फार काही विचार करू नका. वरपे सरांनी सांगितलं की आता जा फिरायला जा, यांना फिरायला पुष्पाताईंना फिरायला वगैरे घेऊन जा असं काय काय सांगितलं. पण सर त्यांना आम्ही गावातून काय एवढ्या लवकर सोडणार नाहीये. ते गावात ते आमच्या कामासाठी त्या ठिकाणी हजर असतीलच. त्या अशी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. आमच्या आंबोऱ्याच्या गावच्या वतीने सर्व पंचक्रोशीच्या वतीने सरांना त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आंबोरे गावचे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. गावच्या सर्व शाखेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सर्व आपण सरांवर प्रेम करणारे अपतेष्ट आपण सगळे उपस्थित आहात. मी यानंतर के.जी. खेमनर सरांबद्दल आता दादांनी भरपूर सांगितलेलं आहे. 34 वर्ष अविरत काम करणारा हा अवलिया आज सेवानिवृत्त होत वाटन असं काम त्यांनी केलंय. जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजूया आणि सरांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आज या ठिकाणी माझा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने आज 26 जुलै आजचा जो दिवस आहे, 26 जुलै हा कारगिल दिवस आहे. भारतीय लष्करातील जे जवान शहीद झालेले आहेत त्या सर्व जवानांप्रती मी कोटी कोटी प्रणाम करतो. त्याचप्रमाणे थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमसी पावसाळ्यात थोरात उर्फ दादा यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. आज माझ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुजितजी तांबे साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावर सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. वेळेअभावी सर्वांचं नाम उल्लेख करणं उचित होणार नाही. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजी माजी सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माझे सर्व मित्रपरिवार, नातेवाईक या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांचं मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने स्टेजवर जे मान्यवर आहेत त्यामध्ये माझ्या आंबोरे गावातील सर्वच संस्थांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे पालोडी गावचे सर्व संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचंही मनपूर्वक स्वागत करतो. खरोखर 1990-91 मध्ये माझं शिक्षणशास्त्र महाविद्यालय प्रवारनगर या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालं आणि खऱ्या अर्थाने मल्हारराव होळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या विद्यालयामध्ये 82 बेड या शिक्षकाची एक जागा रिक्त होती. खऱ्या अर्थाने निकाल लागल्यानंतर 4थ्या दिवशी मी मल्हारराव होळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून त्या ठिकाणी माझं कार्य सुरू केलं. त्या कार्यासाठी खऱ्या अर्थाने आंबोरे गावातील स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन स्वर्गीय मंजापू भीमाजी खेमनर, त्याचप्रमाणे माझे चुलते ग्रामपंचायत सरपंच सोपांबेरू खेमनर, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेबरावजी पाटील खेमनर, माजी सरपंच साधू पाटील खेमनर, त्याचप्रमाणे शिवराम सकाराम पाटील खेमनर आणि कैलासवासी रंगनाथ भाऊ भारती यांच्या विशेष प्रयत्नाने सहकारमसी दादा आणि समाजाचं भूषण बाजीराव पाटील खेमनर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मला मल्हारराव होळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. खऱ्या अर्थाने मी सप्टेंबर 1991 मध्ये जॉईन झाल्यानंतर त्या काळामध्ये 91 ते 95 या काळामध्ये खऱ्या अर्थाने माझा जो विषय होता बेसिक केमिस्ट्री, त्यामुळं खऱ्या अर्थाने मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो आणि त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने माझ्याकडं 5 वर्ष विज्ञान आणि 5वी ते 8वीच्या वर्गाला गणित शिकवण्याची जबाबदारी दिली आणि खऱ्या अर्थाने 96 साली जेव्हा
10वीचा सिलेबस बदलला, त्या काळचे जे मुख्याध्यापक होते रामकृष्ण बाळाजी नवले सर यांनी खऱ्या अर्थाने माझ्याकडं इयत्ता 10वीच्या गणित विषयाची जबाबदारी दिली आणि खऱ्या अर्थानं 1996 ते 2019 या कालखंडामध्ये जवळजवळ 17-18 वर्ष हा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये मी 10वीच्या वर्गाला गणित अध्यापनाचं काम केलं. त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने विद्यालयाचे जे निकाल होते ते निकाल थोडे कमी होते, परंतु खऱ्या अर्थाने आम्ही संस्थेमध्ये आता जो ग्रहभेट प्रकल्प चालू आहे त्याच कालखंडामध्ये मी रात्रीच्या वेळेला जे विद्यार्थी थोडे कमकुवत होते, ज्यांचा अभ्यास थोडा कच्चा होता, अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं. निश्चितच त्या काळामध्ये 10वीचे जे निकाल आहेत ते निकाल उंचावले आणि त्याच कालखंडामध्ये मी जवळजवळ पुणे बोर्डाचा 12 वर्ष म्हणून मी नियामक म्हणून काम केलं. त्याचा मला विशेष फायदा झाला. माझे जे विद्यार्थी आहेत खऱ्या अर्थाने गणित विषयामध्ये त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेत आणि याचं खरं श्रेय जे आहेत मी नियामक म्हणून काम केल्यामुळं माझे जे अनेक विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी त्यांना विशेष गुण मिळाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने 1/6/2019 रोजी संस्थेच्या आदेशाने माझी भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयामध्ये पर्यवेक्षक म्हणून मला बढती मिळाली आणि खऱ्या अर्थाने त्या कालखंडामध्ये मी दुपार सत्रामध्ये काम करत होतो, परंतु नंतर कोविडचा जो काळ आला त्या कालखंडामध्ये मी सकाळ आणि दुपार सत्राचं काम केलं. त्या कालखंडामध्ये माजी प्राचार्य अशोकराव गुंजाळ सर, त्याचप्रमाणे MY सर यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थाने मी पर्यवेक्षक असताना त्या ठिकाणी चांगलं काम केलं. त्यानंतर 2021 खऱ्या अर्थाने संस्थेमध्ये मुख्याध्यापकांच्या काही जागा भरायच्या होत्या आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सरदार शिवराव भावनराव थोरात विद्यालय पानोडी या ठिकाणी मुख्याध्यापकाची जागा शिल्लक होती आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन स्वर्गीय शिवाजीराजे थोरात यांनी खऱ्या अर्थाने माझी मागणी केली आणि 1/6/2021 रोजी माझी सरदार शिवराव भावनराव थोरात विद्यालय पानोडी या ठिकाणी बदली झाली. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गेल्यानंतर 328 विद्यार्थी होते आणि 6च वर्ग होते, परंतु कोविडचा काळ असल्यामुळं त्या ठिकाणी जे पालक आहेत त्या पालकांकडं मोबाईल नव्हते. ऑनलाईन तासाला वर्गात 50 विद्यार्थी असतानासुद्धा ऑनलाईन तासाला 15 ते 20 विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन व्हायचे आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी असणारी आमची जी सर्व टीम आहे त्या टीमने ठाकरवाडी असेल, सूळवस्ती असेल, हाजरवाडीमधील ज्या वाड्या वस्ती असतील त्या वाड्या वस्त्यावर खूप चांगल्या प्रकारे ग्रहभेटीद्वारे चांगलं काम केलं. त्याच कालखंडामध्ये विद्यालयामध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत त्या अपूर्ण होत्या. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गांधी सर, त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुचित गांधी सर यांनी खऱ्या अर्थाने त्या विद्यालयामध्ये भर घातली आणि 8 लाखाचं जे फर्निचर आहे, लायन्स क्लब ऑफ सारसबाग पुणे या ठिकाणाहून ते साहित्य आणलं. त्याच दरम्यान नरनगर या ठिकाणी एक स्थायी विकास संस्था आहे, त्या स्थायी विकास संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाला 1.5 लाख रुपये किमतीचं साहित्य मिळालं. निश्चितच त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या मला पूर्ण करता आल्या. परंतु संस्थेमध्ये मेन शाखेमध्ये प्राचार्य MY दिघे सर 31/5/23 रोजी निवृत्त होणार होते आणि त्या जागेवर कोणत्या मुख्याध्यापकाची नेमणूक करायची याची चाचपणी सुरू होते. परंतु खऱ्या अर्थाने मी पानोडी या ठिकाणी अतिशय रमलो होतो. त्या ठिकाणी जे विद्यार्थी गरीब विद्यार्थी होते ते मला त्यांना घडवायचं होतं, परंतु खऱ्या अर्थाने त्या काळचे सहसचिव चासकर सर आणि संस्थेचे रजिस्ट्रार विशिष्ट आचार्य BR गावंदे सर यांनी खऱ्या अर्थाने माझ्या नावाची सूचना जी आहे ती संस्थेचे चेअरमन डॉक्टर तांबेसाहेब, त्याचप्रमाणे संस्थेचे मार्गदर्शक थोरासाहेब यांच्याकडं मागणी केली आणि खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी इकडे यायला तयार नव्हतो. मी या ठिकाणी विनायकराजे थोरात बसलेले आहेत, विक्रमराजे थोरात बसलेले आहेत, त्यांना सांगितलं होतं की मला त्या ठिकाणी जायचं नाही. सह्याद्रीमध्ये मी यापूर्वी काम केलेलं आहे, कामाचा व्याप खूप मोठा आहे आणि हे हा मोठा जे धनुष्य आहे ते मला पेलवणार नाही.
परंतु खऱ्या अर्थाने संस्थेने माझी प्राचार्य म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी नेमणूक केली. जवळजवळ 150 शिक्षक, एक उपमुख्याध्यापक, एक उपप्राचार्य, त्याचप्रमाणे 3 पर्यवेक्षक असा एक एकंदरीत जो स्टाफ होता आणि त्या स्टाफचं कॅप्टन होण्याचं मला त्या ठिकाणी भाग्य लाभलं. आणि खऱ्या अर्थाने मी 2 वर्षाच्या कालखंडामध्ये विद्यालयामध्ये खूप नवीन नवीन उपक्रम घेतले आणि त्याच्या आधारे माझे जे सर्व शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांच्या मदतीने मी 2 वर्षाचा हा जो कालखंड आहे मी पूर्ण करू शकलो. खऱ्या अर्थाने सह्याद्रीमध्ये काम करणं सोपं नाही आहे. मी एक खेड्यामधला एक शेतकरी कुटुंबामधला एक शिक्षक आणि खऱ्या अर्थाने सह्याद्रीसारख्या ठिकाणी मी जेव्हा इथं आलो, माझ्या दृष्टीने विद्यालयामध्ये काम करताना सोपं होतं, परंतु खऱ्या अर्थाने ज्युनियर कॉलेजचं जे कामकाज आहे त्यामध्ये मी थोडा अनभिज्ञ होतो. मला त्या ठिकाणचं कामकाज माहीत नव्हतं. मला 6 महिन्याच्या कालखंडामध्ये खूप अडचणी आल्या, परंतु सहकारी जे सर्व प्राध्यापिका आहे सर्वांनी सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थाने या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने मी माझी सेवा त्या ठिकाणी देऊ शकलो. परंतु मी विद्यालयामध्ये आणि कॉलेजमध्ये खूप उपक्रम घेतल्यामुळं खऱ्या अर्थाने अहमदनगर गणित अध्यापक मंडळाच्या वतीने मला त्या ठिकाणी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे सायन्स ऑलिम्पियाड जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या माध्यमातून बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मला घोषित झाला. त्याचप्रमाणे मागील वर्षी संस्थेच्या अंतर्गत एक आदर्श विद्यालय म्हणून पुरस्कार मिळाला. आणि सर्वच उपक्रम घेतल्यामुळं खऱ्या अर्थाने ITS प्रधानमंत्री जी एक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाला स्मार्ट स्कूल नामांकन मिळालेलं आहे. याचं सर्व श्रेय जे आहे ते इयत्ता 5वी ते 12वीचे जे सर्व शिक्षक आहेत त्यांना जाते. जाता जाता मी एवढंच म्हणेल, मी जवळजवळ 34 वर्षे सेवा केलेली आहे आणि या 34 वर्षाच्या सेवेमध्ये सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिर जे आहे त्या ठिकाणी तो पाया आहे आणि त्या ठिकाणी इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत जे विद्यार्थी आहेत तेच आमच्या 5वीच्या वर्गामध्ये येत असतात. खऱ्या अर्थाने मी सह्याद्री प्राथमिकचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचं मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे विद्यालयामध्ये जे सर्व शिक्षक आहेत त्यांनी खूप नवीन नवीन ॲक्टिव्हिटी राबवल्यामुळं खऱ्या अर्थाने सह्याद्री विद्यालयाचा नावलौकिक झालेला आहे. मी सर्व 5वी ते 10वीचे जे सर्व शिक्षक आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे BST महाविद्यालय जे आहेत शेजारी कॉलेज आणि BST महाविद्यालय शेजारीच आहे. त्या ठिकाणी असणारे प्राचार्य वाघ सर आणि त्यांची सर्व टीम जी आहेत त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. निश्चितच त्यांचे मी आभार मानतो. आज या ठिकाणी एक मला उणीव भासते. माझे एक सहकारी मित्र, माझे नातेवाईक खेमनर PT सर आज या ठिकाणी नाही आहेत. खऱ्या अर्थाने सर्वांना माहीत आहे खेमनर PT सर आणि खेमनर KG सर ही जोडी सर्वांना माहीत होती. खऱ्या अर्थाने आज ती एक मला उणीव भासते आणि क्षणोक्षणी ती मला आठवण नेहमी राहील. त्याचप्रमाणे पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने वेळोवेळी जे शासकीय परिपत्रक येत असतात त्याही ठिकाणी मला गट शिक्षणाधिकारी साहेब आणि त्यांचे सर्व टीम जे आहेत त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. नगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी ज्या काही अडचणी येत होत्या त्याही मला त्या ठिकाणी त्यांनी सहकार्य केलं आणि सर्वच शिक्षक वृंद जे आहेत त्यांनी खूप चांगलं काम केल्यामुळं खऱ्या अर्थाने मी माझी ही 2 वर्षाची सेवा जी आहे ती पूर्ण केली आणि खऱ्या अर्थाने याचं सर्व श्रेय जे आहे ते माझ्या सर्व शिक्षकांना जातं आहे. त्याचप्रमाणे आंबोरे या गावामध्ये 28 वर्षे सेवा करताना मला सर्व ग्रामस्थांनी खूप सहकार्य केले. त्या सर्व ग्रामस्थांचंही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे पानोडी गावामध्ये काम करत असताना सर्व संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा खूप सहकार्य केले. मी सर्वांचं सहकार्य करतो. आज सेवापूर्ती गौरव समारंभानिमित्त सर्वच आजी माजी प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमाला मला सदिच्छा भेट देऊन माझी या ठिकाणी संगमेश्वर नगर परिषदेच्या
नगराध्यक्ष अधुकाताई तांबे आलेले आहेत, यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि एकंदरीतच सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे, भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सर्वांना आग्रहाची विनंती करून थांबतो. धन्यवाद सर. आणि संध्याकाळी किती वाजता घरी जातात हे निश्चित सांगू शकत नाही, असं हे व्यक्तिमत्व म्हणजे के जी खेमनर सर. त्यांना शुभेच्छा देत आहेत आमदार डॉक्टर तांबे साहेब. सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेच्या भाऊसाहेब पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्रीयुत खेमनर सर, के जी खेमनर सर, आज सेवापूर्ती सोहळा त्यांचा इथे संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने इथे उपस्थित असलेले संस्थेचे मार्गदर्शक आणि या आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री मान्य बाळासाहेबजी थोरात साहेब, त्याचप्रमाणे दूध संघाचे चेअरमन मान्य रणजितसिंह देशमुख, आदरणीय लक्ष्मणरावजी कुटे साहेब, शंकर पाटील खेमनर, लक्ष्मणराव खेमनर, विक्रमराजे थोरात, साधू पाटील खेमनर, रावसाहेब खेमनर, चंद्रकांतजी कडलक, त्याचप्रमाणे अण्णासाहेब राहीत, बाळासाहेबजी गायकवाड, विनायकराव थोरात, सीताराम पाटील वरपे, बाबा खरात, नितीन अभंग वरपे सर, सचिन खेमनर, निसार शेख, बाबासाहेब कडनर, सुरसे सर, संस्थेचे रजिस्ट्रार श्रीयुत उमेश डोंगरे साहेब, सर्वच माजी प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, एम.वाय. दिघे आणि सर्वच साबळे सर दिसत आहेत, बरेच सर्वच माजी प्राचार्य, सरांचे सर्व परिवार, सौ पुष्पाताई खेमनर, मुलगा संदीप, त्यांच्या सुनबाई, तसेच त्यांच्या कन्या सविता, मनीषा, सुनंदा आणि सौ रुपालीताई संदीप खेमनर. तिला मी ओळखलं नाही तेव्हा ती रागावली होती. एकदाच मी घरी गेलो तेव्हा ओझर तर पाहिलेलं होतं. असो, सर्वच आता खूप मान्यवर आलेले आहेत, माझी सर्व आपल्या संस्थेचे शिक्षक आहेत, प्राचार्य आहेत आणि त्याचप्रमाणे सरांचे सर्व नातेवाईक इथे उपस्थित आहेत, आंबोऱ्याचे सर्व ग्रामस्थ इथे आवर्जून उपस्थित आहेत. मित्रांनो, मी काय अधिक मोठं भाषण करणार नाही, आपण सर्वांकडनं सरांचं कौतुक ऐकलेलं आहे. खरं म्हणजे कौतुक त्याच वेळेस होत असतं की जेव्हा माणूस त्या ठिकाणी समर्पित भावनेने काम करतं. म्हणजे आपल्या कामालाच ईश्वर मानणं, आपण म्हणत असतो अनेक वेळेस की कामाला ईश्वर मानावं. गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे की जी व्यक्ती निरपेक्ष आणि निस्वार्थी भावनेने आपलं कर्म करत राहतो त्याला मोक्ष प्राप्त होत असतो. त्याला मोक्ष प्राप्त होण्यासाठी दुसरं काही करण्याची गरज नाही, कारण आपल्या सगळ्या धर्मशास्त्रामध्ये मोक्ष ही सर्वोच्च अशी त्या ठिकाणी उपलब्धी मानली जाते. आणि मला असं वाटतं की के जी सरांनी, खेमनर सरांनी हे निरपेक्ष आणि निर्लसपणाने, अत्यंत निस्वार्थीपणाने सेवा केली. हे खरं आहे की आम्हाला नेहमीच प्रश्न पडतो की ते सह्याद्री हे एवढं मोठं युनिट, तिथे ज्युनियर कॉलेज, हजारो मुलं तिथे आहेत, तेव्हा या संस्थेचं प्राचार्य पद देताना एक मनामध्ये नेहमी काळजी असते की बाबा चांगलं प्राचार्य त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि म्हणून मी चिंतेत होतो त्यावेळेस सर्वांनी सुचवलं की के जी खेमनर सर हे अत्यंत प्रामाणिक, चांगले आहेत, भरपूर काम करणारे आहेत, आणि म्हणून सरांची आम्ही तिथे नेमणूक केली. आणि त्यांनी या संपूर्णपणे 2 वर्ष त्याला खूप चांगला न्याय दिला. सर्वांनीच वर्णन केलं की सकाळी 6ला आलेली व्यक्ती त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत अविरत काम करत राहतात, आणि अतिशय नम्र, अतिशय सोज्वळ, इतके सोज्वळ की कुणाला रागवत पण नव्हते सर, कधीच कुणाला रागवले नाही. तर इतकं चांगलं व्यक्तिमत्व सरांचं आहे. आणि गणिताचं त्यांनी अध्यापन केलेलं आहे, अध्यापनही ते करायचे. इतकं चांगलं उत्तम पद्धतीने त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जो आपला अत्यंत अशा प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्तीला जो काही बहुमान आपण सर्वांनी दिला, त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळलेली आहेत. मी देखील संस्थेचा त्या ठिकाणी पदाधिकारी या नात्याने त्यांचं खूप मनापासून कौतुक करतो की खरोखर असे प्राचार्य त्या ठिकाणी मिळणं अवघड असतं की जे पूर्ण म्हणजे सकाळीच उठायचं आणि आंबोऱ्याहून इथे यायचं. त्यांचं सगळं जीवनपटच जर आपण पाहिला तर केवळ कष्ट अडचणी, परंतु त्या अडचणीतही त्यांनी कधी त्याचं भांडवल केलं नाही. ते काही काळ संस्थेमध्ये आपल्या पेपर मिलमध्ये नोकरी त्यांनी केली. त्यावेळेस ते आंबोऱ्याहून तिथे नोकरी करायला येत होते.
12वीला असताना सरांचं लग्न झालं आणि वर्गातले 70 मुलं लग्नाला हजर होते. परंतु अडचणी असतात. शेवटी शेतकरी कुटुंब असतं, हाताशी कुणीतरी घरामध्ये लागतं आणि म्हणून त्यांनी ताईंची पुष्पाताईशी ते विवाहबद्ध झाले. पुष्पाताईंनी सुद्धा खूप कष्टाने त्यांना साथ दिलेली आहे. त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतो की इतक्या एका शेतकरी कुटुंबात काम करणं सोपं नसतं मित्रांनो. सकाळीच उठावं लागतं, कष्ट आणि कष्ट त्या ठिकाणी असतात. ते पुष्पाताईंनी अत्यंत आनंदाने झेलत आलेले आहेत, पुढे त्या झेलणार आहेत. तर तेव्हा असं एक सरांचं व्यक्तिमत्व आहे. ते सेवानिवृत्त होत आहेत तिथे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितलं आणि मी त्यांना विनंती करतो की शेवटी कसं आहे की हा सह्याद्री एक परिवार आहे. मी नेहमीच सांगतो की आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी स्थापन केलेली संस्था एक सामाजिक चळवळ आहे. आपण कुठेतरी एक शाळा आहे, तिथे आपण शिक्षक म्हणून काम करतो आहे, आम्ही कुठेतरी पदाधिकारी म्हणून काम करतो आहे, इतका मर्यादित अर्थ नाही आहे मित्रांनो. इथे सर्व आता बहुतांशी सगळे बहुजन समाजाचे आपण सर्वजण करते धरते आहोत. मग आपल्याला जर खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला पुढं न्यायचं असेल, पिढ्यानपिढ्याचं जे काही एक आपल्यावर गुलामगिरी लादली गेलेली आहे त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण आहे. तो आदरणीय भाऊसाहेब थोरातांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अभिप्रेत होता आणि म्हणून आपण जितक्या समर्पित भावनेने या शिक्षण क्षेत्रामध्ये लक्ष घालू, जितकं हे शिक्षण क्षेत्र समृद्ध करू. आपली मुलं खूप हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांना फक्त त्या ठिकाणी आपण चांगल्या दर्जाचं उत्कृष्ट शिक्षण जर आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की ते त्यांचं नव्हे आपल्या सगळ्या बहुजन समाजाचं भवितव्य बदलतील एवढी क्षमता ताकद त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं हे चळवळ म्हणून आपण त्या ठिकाणी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी कोणी शिक्षक आहे, मी पदाधिकारी आहे, मी शिक्षकेतर कर्मचारी आहे, मी ते शिपाई आहे, ह्या भूमिका दुय्यम आहेत मित्रांनो. एका समाज परिवर्तन चळवळीचे आपण कार्यकर्ते म्हणून ते योगदान आपण दिलं पाहिजे. ही भावना सातत्याने KG खेमनर सरांनी त्या ठिकाणी जपली आणि म्हणून त्यांच्याविषयी नितांत प्रेम आणि आदर आमच्या मनामध्ये आहे. ते या पुढच्याही काळामध्ये आंबोरेच नव्हे तर त्यांनी संस्था त्यांना काही जबाबदाऱ्या देतील तिथे त्या आंबोरेचे त्यांनी पालकत्व स्वीकारावं, तिथे चांगल्या पद्धतीने ती शाळा डेव्हलप करण्यासाठी मदत करावी आणि अन्यसुद्धा काम त्या ठिकाणी ते करू शकतात. तर असं एक समर्पित भावनेने काम करणारं व्यक्तिमत्व आहे. खूप उशीर झाला, खूप बोलावं असं वाटतं. प्रचंड कष्टातून त्यांनी इथे आपलं शिक्षण घेतलं, तिथे मामांकडे जावं लागलं, फी भरायला पैसे नव्हते, या अडचणींचा डोंगर पार पाडून त्यांनी मात्र हसतमुखाने आणि आपलं काम त्या ठिकाणी केलं आहे. मी त्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. आणि ते आता काही स्वस्त बसणार नाही, ते काही आता फिरायला वगैरे जाणं हे तर साहजिक आहे, ते गेलंच पाहिजे त्यांनी. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आज मी सांगितलं की शिक्षण क्षेत्रामध्ये खूप आव्हानं आहे आपल्यासमोर आहे. त्यामुळे या शिक्षण क्षेत्रासाठी गणितासारख्या विषयामध्ये केमिस्ट्रीचे बॅचलर असून त्यांनी गणितावर प्रावीण्य मिळवले. तेव्हा गणित हा विषय खऱ्या अर्थाने गणित असेल, इंग्रजी असेल, सायन्स असेल, हे आपल्याला आपल्या मुलांना त्यामध्ये कसं अधिकाधिक हुशार करता येईल, अधिक बुद्धिमान कसं आपल्याला आपल्या मुलांना त्या गणिताच्यामध्ये करता येईल, यासाठी काही सह्याद्री संस्थेचे जे उपक्रम आहेत त्यातही ते हिरिरीने भाग घेतील अशी माझी खात्री आहे. मी त्यांना पुष्पाताई यांना स्वस्थ आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतितो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेज संगमनेर यांचे प्राचार्य KG खेमनर सर व त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई खेमनर यांचा आज गौरव सोहळा आहे. खेमनर सरांचा आहे त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं आणि ताईंचा आहे पुष्पाताईंचा, त्यांना दिलेल्या साथ त्यांनी जी दिली आतापर्यंत त्याबद्दल हा गौरव सोहळा येथे संपन्न करतो आहोत. यासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणरावजी कुटे, बाळासाहेब गायकवाड, त्याचप्रमाणे शंकरराव खेमनर, चंद्रकांत कडलग, रावसाहेब खेमनर, ॲडव्होकेट लक्ष्मणराव खेमनर, विक्रम थोरात, साधू खेमनर, संस्थेचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे आंबोरे, पानोडी आणि सर्व पंचकृषीतील ग्रामस्थ, माझे विद्यार्थी, प्राध्यापक बाबा खरात, त्याचप्रमाणे उपप्राचार्य सुरसे, SM खेमनर, प्राध्यापक गणेश गुंजाळ, MY दिगे, रसद वरपेसर,
उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, सर्व बंधू आणि भगिनी, आज खेमनर सरांच्या सेवापूर्तीचा एक सुंदर सोहळा येथे संपन्न होतो आहे. 34 वर्षाची सेवा ही त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केली असं आहे. सह्याद्री संस्थेमध्ये त्यांनी काम केलं. 34 वर्षाची सेवा आहे आणि त्यांच्या सेवेचं वर्णन अत्यंत सरळ पद्धतीनं सगळ्यांनी केलं. अत्यंत सरळ, अत्यंत निर्मळ, अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत कार्यक्षम मनापासून काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे खेमनर सर, के.जी. खेमनर सर. इतकं एवढं वर्णन आणि हे सर्टिफिकेट फार मोठं आहे जीवनामध्ये. एक यशस्वी जीवनामध्ये प्रामाणिकपणे अंतःकरणापासून काम करणं, झोकून देऊन काम करणं, हे सगळ्यात म्हणजे तुम्ही म्हणता परमेश्वराची सेवा, तुम्ही म्हणता देश सेवा, माझ्या मते ही अत्यंत उत्तम अशी परमेश्वराची सेवा तुम्ही केली, देशाची सेवा केली असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. कारगिलचा सैनिक, आज कारगिल दिन आहे, कारगिल विजय दिन आहे. आज आपल्या सैनिकांनी ज्या पद्धतीने विजय मिळवला त्याचा हा दिन आहे. त्यांचं आज अभिवादन करायचंय, त्यांचं कौतुक करायचं असा दिवस आहे खरं म्हणजे. परंतु ही देश सेवा फार मोठी आहे, परंतु देश सेवेचं वर्णन करायचं ठरलं, परमेश्वराची सेवा करायचं ठरलं तर जो प्रामाणिक, आपलं जी जबाबदारी आहे, आपल्यावर जी जबाबदारी, जो प्रामाणिकपणे पार पाडतो तो देश सेवा करतो, परमेश्वराची सेवा करतो. नाही तर सकाळी जर आरती केली, घंटा वाजवून चांगली आणि दिवसभर उलटा कार्यक्रम केला, काय त्या देवाला पोहोचणार आहे? यांच्या सकाळीच येणं मनापासून, म्हणजे ज्यावेळेस मनापासून सकाळी 6ला एखादं व्यक्तिमत्व शाळेत येतंय, कुलूप उघडायला येतं आणि कुलूप लावायला तिथंच आहे. आता याच्यापेक्षा काय म्हणजे त्यांच्या कामाचं वर्णन करावं. जिथंच गेले, जिची जबाबदारी टाकली तिथे चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडलेली. आपल्या कुटुंबाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली. मुलं एक व्यवस्थित पद्धतीनं पुढे जात असताना आपल्याला दिसत आहेत. मुली व्यवस्थित पद्धतीने शिकल्यात, त्या काम करतायत. हे जीवनाचा एक टप्पा झालाय. 58 वर्ष हा एक टप्पा आहे. आता ह्या टप्प्याला 58 वर्षी मुलं बिलं सगळं व्यवस्थित, सेवापूर्ती झाली. आता काय उगाच आता ते पोरग ते चांगला पाहतोय, शेती गाया बिया, तुम्ही त्यात डोकं घाला ना, आणखी बिघडून ठेवाल. मग त्याला काय त्रास देऊ नका आणि मुलींना नका देऊ. तुम्ही आता नवक्षेत्र शोधलं पाहिजे. वयाचं 58 वर्ष म्हणजे काय, आता खरं तब्येत एकदम ठणठणीत असते माणसाची. 58 वर्ष का आता प्राध्यापकांना आता 65 वर्ष केलं, प्राध्यापक खुश झाले असतील 65 वर्षापर्यंत सेवा करायची. अरे पण तू मागचे म्हणतात ना, आता हे 65 म्हणजे आम्ही गुंतलो का? 58 का? याचं कारणच असं आहे की नवीन पिढी पुढे आली पाहिजे, हे त्याच्यातला उद्देश असतो. पण आपली तब्येत मात्र चांगली असते आणि तुम्ही असे नशिबाने सगळं करून व्यवस्थित लाईनला बसलेले. अशा वेळेस आता तुम्हा दोघांपुढं खरी जबाबदारी की आणखी काय नवं करता येईल, नवं करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. खरं म्हणजे अजून एक खूप वाव आपल्या असतो. तुम्ही आता त्या आंबोऱ्याला राहायला जाण्याच्या संगमेरमध्येच राहा, सरळ गणिताचे क्लासेस चालू करा, म्हणजे आम्हाला उपयोग याल. तुम्ही इथं सह्याद्री विद्यालयाला उपयोग याल, संस्थेला उपयोग याल. आम्हाला काम पडल्यावर हातचा चांगला माणूस, प्रामाणिक माणूस हाताशी आलेला असं होईल. खरं म्हणजे या विषयाचा तुमचा अभ्यास चांगला आहे. शिक्षण क्षेत्रात नवीन आव्हानं येत आहेत. पुढच्या काळामध्ये आपले जे हायस्कूल्स आहेत समजा सह्याद्रीचे, इथली काय परिस्थिती कशी राहणार आहे? इंग्लिश मिडियमला जाण्याची पद्धत आता आलेली आहे. इंग्लिश मिडियमला जर मुलं जाणार असतील तर जिल्हा परिषदचे मुलं तुमच्याकडे येत आहेत, असंच आहे ना जवळपास. मग इंग्लिश मिडियम गेलं, जिल्हा परिषदचे मुलं तुमचे पुढे किती येणार आहे? जिल्हा परिषद बरं, त्यात असं होतं का आमच्या पिढीपर्यंत 4-4 होते, आता 2-2 1-1 वर झाले गंमत. ती संख्या घटणार आहे.
तर एक झालं की ते म्हणते इंग्लिश मिडियमलाच घालायचं. मग आता हे जर तुमच्या प्राथमिक शाळेमधून जिल्हा परिषद शाळेत जर संख्या कमी होणार असेल तर तुमच्या हायस्कूलचं होणार काय? तरी एक गोष्ट मी मान्य करत असतो की अलीकडच्या कालखंडामध्ये की जिल्हा परिषदचे जे शिक्षक आहेत त्यांनी बरं मनावर घेतलेलं आहे. अनेकांनी सुंदर शाळा चालवलेल्या आहेत, आदर्श शाळा चालवलेल्या आहेत. काहींनी तर इंग्लिश मिडियमचे पोरं आपल्या शाळेत परत वळून आले, हे झालेलं आहे. आणि आंबोऱ्याचं मी सरांना विचारलं की आंबोऱ्याचं कसं आहे तुमचं, म्हणजे विद्यार्थी येत आहेत का? ते म्हणे आमचा आकडा वाढतोय. बरोबर आहे ना? हा म्हणजे हा इथला सांगितला का तुम्ही? आंबोऱ्यातल्या हायस्कूलला येणाऱ्याची संख्या कशी, असा माझा सरळ प्रश्न आहे. आपल्याला एक गोष्ट तुम्हाला आणखी सांगतो, परत सांगतो. जिल्हा परिषदच्या विद्यालयात जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आणि आपल्या विद्यालयांमध्ये शिकलेले मुलं जितके पुढे जाऊन राहिले तितके इंग्लिश मिडियमचे जात नाही. हे सप्रमाण सिद्ध करण्याची गोष्ट आहे. तुम्ही MPSCचा निकाल आताचा पहा, नाही तर UPSCचा निकाल पहा. दोन्ही निकाल तर आहेतच ना. UPSC MPSC निकाल आले, कुठं शिकले एवढंच विचारायचं. एक जरा ड्राईव्ह घ्या बरं संशोधनाचा, तुम्हाला लक्षात येईल की जिल्हा परिषदचे आणि आपल्या हायस्कूलचे पोरं भारी भरले. यालाही काही कारण आहेत. याला कारण असं आहे का इंग्लिश मिडियमचं म्हणजे फार आयतळू होऊन जातो माणूस. घरी आला का कसं रे बाबा लगेच डॉक्युमेंट हात फिरत, याला लगेच शेण काढायला लावतात. हा फरक आहे ना. याला शेणकूर करावा लागतो, याला त्याचे स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवावे लागतात. अडचणीला कसं मार्ग काढायचा हा तो मुलगा आपला ठरवतो, जिल्हा परिषदचा शाळेचा आणि आपल्या हायस्कूलचा. हे इंग्लिश मिडियमचं म्हणजे फारच कौतुकाचं बाळ होत असतं. त्यातून थोडासा यशस्वी का होतात तर हे स्वतः प्रश्न सोडवण्याची ताकद त्याच्यामध्ये, बुद्धिमत्ता निर्माण होते, त्याच्यातून ते यशस्वी होऊन राहिले. लक्षात ठेवा तुम्ही. आता ते एक धनगर समाजातीलच एक मुलगा IPS झाला, मेंढ्या वळण्याच्या कुटुंबातला. त्याचं घर पाहिलं का तुम्ही? आई वडील पाहिलं, लक्षात येईल तुमच्या. सर तुमचं खरं आपले कुटुंब तरी काय वेगळे नाहीये, तुम्ही खूप यश मिळवलं, पण ते पोरग IPS झाले. तो IPS कसा झाला? याचा अर्थ असा की आपल्या मुलांमध्ये क्षमता आहे, आपल्या संस्थेमध्ये क्षमता आहे, आपले शिक्षक ताकदीचे आहेत. तुम्हाला काम थोडं मात्र जास्त केलं तर आपले मुलं, आपला तर कौतुक आपलं वाढलच, आपला सन्मान वाढेल, आपलं नाव लौकिक वाढवतील, पण सगळ्या तालुक्याचा आणि देशाचं लौकिक वाढवण्याची ताकद सुद्धा आपल्या मुलामध्ये आहे. आणि हे सर्व शिक्षक वर्गामध्ये. म्हणून आजच्या निमित्ताने सर, शिक्षण क्षेत्रात कशी काम करता येईल, जरूर काम तुम्ही करा. आमच्या सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला राहील आणि एक यशस्वी वाटचाल पुढच्या जीवनामध्ये सुद्धा. मोकळं बिलकुल राहू नका. हा दक्षिण भारतात जा, नाही तर उत्तर भारतात जा. उत्तर भारतात थोडं हिमालयात जाऊ नका आता सध्या, तिकडे जरा पाऊस पाणी जरा वेगळं वातावरण सध्या, परत चांगलं होईल. दक्षिण भारत फिरून यायला हरकत नाही, पण फिरून आले की पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात करा. मोकळं बिलकुल राहू नका. तुमचं समाजाला खूप उपयोग होऊ शकतो, तर समाजाकरता ते योगदान द्या. एवढंच या निमित्तानं. आणि तुम्ही तुमचं दोघं त्याचबरोबर तुमचं कुटुंब यांना खूप या निमित्तानं आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हॅलो, धन्यवाद साहेब. आणि यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुरेखा देघे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावं. काही क्षण आनंदाचे खूप काही देऊन जातात. काही क्षण आनंदाचे खूप काही देऊन जातात. आनंदाच्या डोहामध्ये आनंद तरंग उमटवून जातात. आनंदाच्या डोहामध्ये आनंद तरंग उमटवून जातात. आनंदाच्या फुलाला सुगंधी स्वप्न देऊन जातात. तेच आज मात्र आपणास निरोप देतात. असे हे आजचे आपल्या विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय खेमनर KG सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं
उपस्थित झालेले सर्वच मान्यवरांचे मी आभार मानते. आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, सन्माननीय आदरणीय थोरात साहेब उपस्थित राहिले, त्यांचे मी आपल्या विद्यालयाच्या व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आभार मानते. आपल्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज या संस्थेचे विद्यमान चेअरमन, माजी आमदार सन्माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब उपस्थित राहिले, त्यांचे मी आभार मानते. आपल्या संगमनेर शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय दुर्गाताई तांबे या उपस्थित राहिल्या, त्यांचे मी आभार मानते. आपल्या दूध संघाचे चेअरमन रणजितदादा देशमुख साहेब उपस्थित राहिले, त्यांचे मी आभार मानते. आणि त्याचबरोबर आपल्या व्यासपीठावर विराजमान झालेले सर्वच मान्यवर, सत्यजितदादा तांबे साहेब असतील, पांडुरंग घुले आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, त्यानंतर सभागृहात उपस्थित झालेले सर्व मान्यवर, आंभोरेचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, या सर्वांचे मी आभार मानते. माजी मुख्याध्यापक, शिक्षक, आजी मुख्याध्यापक, शिक्षक सर्वांचे आभार मानते आणि थांबते.